मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक, ज्याला महाराष्ट्राचं अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गेम चेंजर प्रोजेक्ट मानलं गेलं, ज्या प्रकल्पाची संपूर्ण महाराष्ट्राने अनेक वर्ष मोठी प्रतीक्षा केली, ज्याचं नुकतंच अतिशय थाटामाटात उद्घाटन झालं आणि ज्याच्यामुळे मुंबई ते पुणे हा तासभराचा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर आला, त्याच कोट्यवधी रुपयांच्या हायटेक मिसिंग लिंकला पहिल्याच जोरदार पावसाचा प्रचंड मोठा फटका बसलाय। सोशल मीडियावर मिसिंग लिंकच्या टनल 2 म्हणजेच बोगदा क्रमांक 2च्या बाहेरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो। हा व्हिडिओ पाहून प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल अशी परिस्थिती निर्माण झाली। या मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या बाहेरचा एक मोठा स्लॅब अचानक कोसळला असून त्या छताच्या भागातून सिमेंटचा राडारोडा, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढे रस्त्यावर खाली कोसळत आहेत। पहिल्याच मोठ्या पावसात या आधुनिक प्रकल्पाची झालेली ही दुरवस्था पाहून आता सर्वसामान्यांपासून ते विरोधकांकडून सरकारवर कडकडून टीका केली जाते। या दुर्घटनेमुळे मिसिंग लिंक कडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पण मित्रांनो, केवळ मिसिंग लिंक नाही तर संपूर्ण मुंबई पुणे संपर्क यंत्रणाच या पावसाने कोलमडून टाकले। एक्सप्रेसवेवर पाणी साचल्यामुळे आणि लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे ट्रेन सेवाही विस्कळीत झाली। नक्की काय घडते लोणावळा आणि खालापूरच्या घाटात? किती पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे? आणि जर तुम्ही आज मुंबई पुणे प्रवास करणार असाल तर रस्त्यांचा आणि रेल्वेचा नेमका काय स्टेटस आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रोनक सरनोबत, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की हा अपघात नेमका कुठे झाला आणि परिस्थिती किती गंभीर आहे। खालापूर ते कुसगाव दरम्यान बांधण्यात आलेली ही मिसिंग लिंक एशियातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते। मात्र काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या दर्शनी भागावरील प्रतिबंधक स्लॅबचा काही हिस्सा वजनामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळला। सुदैवाने ज्यावेळी हा राडारोडा खाली आला त्यावेळी तिथून कोणतीही गाडी जात नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टाळला गेला। पण या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्काळ थांबवली। घटनास्थळी ढिगारा उपसण्याची आणि डागडुकीची कामं युद्ध पातळीवर सुरू असलं तरी पहिल्याच पावसात एवढ्या मोठ्या प्रकल्पाची ही अवस्था कशी झाली, त्यावरून आता निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप असा होत आहे। फक्त मिसिंग लिंकच नाही तर मूळ मुंबई पुणे एक्सप्रेसवरही पावसाने हाहाकार माजवलाय। बोरघाटात आणि लोणावळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। डोंगरावरून वाहून आलेलं पाणी आणि चिखल थेट एक्सप्रेसवेच्या रस्त्यावर आल्यामुळे खालापूर ते टोल नाक्याजवळ आडोशी बोगद्याच्या परिसरात पाणी साचलंय। पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे एक्सप्रेसवेच्या एका बाजूला छोटी दरड कोसळली आहे, ज्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली। त्यामुळे एक्सप्रेसवेवर दोन्ही बाजूंना गाड्यांचा अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यात। प्रवाशांना तासनतास एकाच जागेवर अडकून राहावं लागतं। या परिस्थितीचा फटका रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीला बसलाय। मुंबई आणि पुण्याला जोडणारा मध्य रेल्वेचा लोहमार्ग हा घाटातून जातो। मंकी हिल आणि ठाकूरवाडी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अचानक डोंगरावरून मोठी दरड आणि अजस्त्र दगड कोसळली। रेल्वेचे रूळ या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यामुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ट्रेन्स तातडीने रद्द करण्यात आल्यात। काही ट्रेन वाटेतच थांबवून प्रवाशांना पर्यायी एसटी बसने सोडण्यात येत आहे। रेल्वेचे शेकडो कर्मचारी ट्रॅक साफ करण्याचं काम करत आहेत, पण सतत सुरू असलेल्या पावसामुळे कामात मोठे अडथळे येत आहेत। आता प्रश्न येतो की नक्की किती पाऊस पडला की ज्यामुळे एवढी हायटेक यंत्रणा एका रात्रीत ठप्प झाली? हवामान खात्याच्या नोंदणीनुसार लोणावळा, खंडाळा आणि घाटमाथ्यावर मागच्या 24 तासात तब्बल 300 मिलीलीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। एवढ्या कमी वेळात पडलेल्या अभूतपूर्व पावसामुळे डोंगरावरील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलले आणि ते थेट रस्त्यावर बोगद्यांच्या दिशेने वाहू लागले। पाण्याचा दाब वाढल्यामुळे मिसिंग लिंकच्या बोगद्या बाहेरील स्लॅबवर ताण आला आणि तो कोसळला, असं तज्ज्ञांचं प्राथमिक मत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही आज किंवा उद्या मुंबई पुणे प्रवासाचा बेत आखत असाल तर सध्याचं स्टेटस समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। सध्या प्रशासनाने प्रवाशांना अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन केलंय। जर तुम्हाला प्रवास करावाच लागला तर जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या NH4 चा वापर करण्याचा सल्ला दिलाय, कारण एक्सप्रेसवेवरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे। रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक आणि लाईव्ह स्टेटस नक्की तपासून घ्यावे, कारण अनेक गाड्या रद्द किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले। शेवटी एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते नैसर्गिक आपत्ती सामना करण्यासाठी किती सक्षम आहे याचं ऑडिट होणं गरजेचं होतं। निसर्गाचा कोप नक्कीच मोठा आहे, पण पहिल्याच पावसात कोट्यवधींचा प्रकल्प असा उघडा पडणं चिंताजनक आहे। सध्या प्रशासन रस्ते मोकळे करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे। आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून या परिस्थितीत घाटातून प्रवास करणं टाळलं पाहिजे आणि हवामानाचा अंदाज घेऊनच पुढचा निर्णय घेतला पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।